मंडळींनो, तशी म्हाका दिवसभर लय भूक नाही लागत, पण कामावरनं सुटल्यावर आणि घराक जाऊच्या आधी जो एक तास असताना तेव्हा मात्र माझ्या पोटात चूळ उठतात. तर आज घराक जाताना भाजी वगैरे घेतलंय आणि मंडळींनो घरात गेलंय. जाताना खारीचं एक पाकिट नेलेलं आहे. मस्त गरम गरम चाय केलंय आणि मंडळींनो खारी बुडून खाऊक लागलंय. जशी एक एक खारी पोटात जायत होती तसं पोटात आधार गावत होतो मंडळी. तर आज बेत असा अंडा बिर्याणी मस्त खलबत्त्यात आला लसूण कोथिंबीर मिरची घेऊन कचाकच त्यांना कुटून घेतले आणि मंडळींनो फोडणी घालूक घेतलंय. तर कांदा टोमॅटोची फोडणी घातली, मस्त ग्रेव्ही बनवली आणि त्याच्यात तो जो भात होतो तो मस्त असं शिवरलाय. तर मंडळींनो माझ्या समाधानासाठी ही अंडा बिर्याणी आहे, पण तुम्ही एका फोडण्याचा भात सुद्धा म्हणू शकतास. तो पण 2 अंडी टाकलेलो. तर वरतून चाट मसाला वगैरे मस्त घातले, कोथिंबीर वगैरे टाकून अगदी सजवलंय आणि वाफेवर शिजवसाठी व्हायचो झाकण मारून ठेवलंय. तर मंडळींनो मगाशी येताना इथं आईस्क्रीम आणलेलं आहे, पण त्याचा आता पाणी झाला तर सगळा घेतलंय काढून प्लेटीत. फुकट जायत ना टाकून काय देशाल. तर मस्त आईस्क्रीम समजून खाल्लंय आणि मंडळींनो तकडी तवसा आपली बिर्याणी झालेली असा मस्तपैकी ताटात बिर्याणी वाढलंय. वास तर मंडळींनो भारी येत होतो. तर वाईच देवाचा आशीर्वाद घेतलाय आणि मंडळींनो खाऊक सुरुवात केलंय. लागत बाकी कडक होती, पण म्हटलं वाईच काहीतरी रवल्यासारखं वाटतं. मग म्हटलं लिंबू शिवरलाय तर अजून चव येत. पटापट एक लिंबू कापलंय आणि मंडळींनो अगदी भारीपैकी सगळ्यावर असा पिळलंय. आणि मंडळींनो आता खरी बिर्याणी माझ्या चव इली. तर मंडळींनो मॉप दिवसाने आज लिहूक बसलंय. म्हटलं काय सुचता काय बघूया. तर काय सुचला तर नक्की ऐकवेन. पण आपण भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.